मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलं पहा. सगळ्यात पहिले ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. They attract with each other. That force is called as gravitational force. या ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंतर आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये प्लॅनेटरी मोशन पाहण्यासाठी सर्क्युलर मोशन पाहिलं. जेव्हा एखादी वस्तू सर्क्युलर मोशन मध्ये येते तेव्हा त्या वस्तूमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असतो. फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट moving along a circle and is directed toward the center of the circle is called as centripetal force. कारण प्लॅनेटरी मोशन पाहण्यासाठी प्लॅनेट हे सर्क्युलर मोशन मध्ये येणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ते कार्य करतात. त्यानंतर प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास आपल्याला केप्लर्स लॉ द्वारे लक्षात आला. केप्लरचे 3 लॉज पाहिले. केप्लरचा फर्स्ट लॉ काय सांगतो? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲज वन ऑफ द फोकस. त्यानंतर केप्लरचा सेकंड लॉ काय सांगतो? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट टू द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. केप्लरचा थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला? The square of period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of mean distance between the sun and the planet. असे केप्लरचे 3 लॉ आहेत. पहिला लॉ हा ऑर्बिट बद्दल होता. दुसरा सारख्या वेळेत तो किती एरिया कव्हर करतो. तिसरा हा कोणाशी रिलेशन सांगतो? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि मीन डिस्टन्स किती आहे दोघांचं रिलेशन सांगतो. या लॉचा न्यूटन्सला फायदा झाला. याद्वारे न्यूटनने न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तयार केला, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये काय सांगतो? इट स्टेट्स दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट टू एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स and this force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. हा पण आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ आहे. त्यानंतर या लॉवरून आपल्याला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला मिळाला. F = G m1m2 upon r². त्याच्यात कॅपिटल G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट लक्षात आलं. आणि ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काही प्रॉब्लेम पाहिले होते. त्यानंतर पुढे बघूया पेज नंबर 6 डू यू नो. यामध्ये आपण ऐकलेलं आहे भरती आणि ओहोटी, हाय टाइड्स अँड लो टाइड्स. हे आपण नेहमी ऐकतो, नेहमी पाहतो. तर हे या 2 प्रोसेस समुद्रामध्ये नियमितपणे होत असतात. दिवसातून 2 वेळेस भरती होत असते, दिवसातून 2 वेळेस ओहोटी होत असते वेगवेगळ्या ठिकाणी. पण हा परिणाम कोणामुळे झाला? भरती ओहोटीचा हा परिणाम इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय द मून. चंद्रामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. पहा, न्यूटनने सांगितलेलं आहे की विश्वातील प्रत्येक 2 वस्तूत ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. तसंच अर्थ आणि मून मध्ये तर आहेच. अर्थही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते आणि मून सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच आपल्याला हाय टाइड्स आणि लो टाइड्स दिसून येतात. तर यामध्ये भरती कधी होते की जेव्हा चंद्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो तेव्हा पाण्याची पातळी वाढते, त्याला आपण भरती म्हणतो, हाय टाइड्स. आणि जेव्हा गुरुत्वाकर्षण कमी होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स चंद्राचं कमी होतं, तेव्हा ओहोटी होते, लो टाइड्स होते. तर पृथ्वीच्या ह्या जो हाय टाइड्सचा जो भाग आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी अपोजिट दिशेला होत असतो. तर त्यापासूनच 90 डिग्री अँगलवर लो टाइड्स होत असतात. अशा पद्धतीनं भरती आणि ओहोटी हा एक कशाचा परिणाम आहे?
इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय द मून. त्यानंतर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कुठल्याही दोन वस्तूंमध्ये, विश्वामध्ये कुठल्याही दोन वस्तूत असते. पण फक्त आता आपण कोणाचं बघत आहोत? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे कारण काय, पृथ्वी, आपण पृथ्वीवर आहोत. पृथ्वी प्रत्येक वस्तूला त्या सेंटरकडे ओढत असते, फोर्स लावत असते. ते फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हे फोर्सची दिशा पृथ्वीच्या सेंटरकडे आहे. पहा, पेज नंबर 7 वर काय म्हटलंय? विल द वेलोसिटी ऑफ अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रिमेन्स कॉन्स्टंट. पहा, समजा पृथ्वीवर आपण एखादा दगड वरी फेकला तर तिची वेलोसिटी तशीच राहील का? विल इट चेंज विथ टाइम? वेळेनुसार ते काय बदलेल का नाही? हाऊ विल इट चेंज? किती वेळ बदलेल? वाय डजंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम? तो दगड हा कंटिन्यू मोशन मध्ये का राहत नाही? वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट? एका विशिष्ट उंचीपर्यंत तो दगड गेल्यानंतर तो खाली पडतो. वाय? व्हॉट डज इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड ऑन? तो किती उंचीपर्यंत जाईल जास्तीत जास्त हे सांगायचं असेल तर जनरली उदाहरण घेतले आपण की समजा एक दगड आपण वरी फेकला आहे. पृथ्वीवरून आपण उंचावर दगड फेकलेला आहे. त्या फेकलेल्या दगडावर पृथ्वी काय करतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो. पृथ्वी त्या स्टोनला खाली ओढत आहे. स्टोन कुठे जात आहे? वर. मग वेलोसिटी काय होईल सांगा? पृथ्वी त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असल्यामुळे त्या स्टोनची वेलोसिटी जसं जसं तो वर जाईल तो कमी कमी होत जाते. फायनली एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर तिथं ती थोडीशी थांबणार, म्हणजे तिथं वेलोसिटी 0 होणार. आणि त्या वस्तूतलं पूर्ण फोर्स संपल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुन्हा काम करून त्या दगडाला, स्टोनला पुन्हा खाली ओढणार. पुन्हा जमिनीवर येत असताना स्पीड वाढत जाईल. म्हणजे या ठिकाणी त्या स्टोनची वेलोसिटी बदलत जाईल, कॉन्स्टंट राहणार नाही. आणि यामुळं हा सगळा परिणाम कोणाचा आहे? इट इज ड्यू टू द इफेक्ट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. की पृथ्वी त्या दगडाला फोर्स लावत आहे. त्यामुळं जरी आपण फोर्सनं दगड वरी फेकला तरी त्याच्यावर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम केल्यामुळं त्याची वेलोसिटी कमी कमी होत एका विशिष्ट लेवलवर 0 होईल आणि ती पुन्हा परत जमिनीवर येऊन पडेल. सो इट इज ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग याचा आपल्याला आता एक एक्झाम्पल बघायचं आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात आले की पृथ्वी प्रत्येक वस्तूला फोर्स लावते. समजा एखादा व्यक्ती पृथ्वीवर आहे, एखाद्या व्यक्तीचं आणि त्या पृथ्वीमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला कळायचं. उदाहरण घेऊया की यामध्येच पेज नंबर 7 फर्स्ट एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. पहा, मागच्या उदाहरणामध्ये आपण महेंद्रचं उदाहरण घेतलं होतं. तो पृथ्वीवर आहे, महेंद्र आणि पृथ्वी, अर्थ. तर पृथ्वी काय करणार? महेंद्रला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार. तर किती फोर्स लावेल हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. पहा, मागचंच उदाहरण असल्यामुळे आता इथं दोन वस्तू कोणत्या झाल्या? या दोघांमध्ये फोर्स तयार झाले. अर्थ एक आणि दुसरं म्हणजे महेंद्र. तर आपण पृथ्वीला आपण फर्स्ट ऑब्जेक्ट धरूया, महेंद्रला सेकंड ऑब्जेक्ट धरूया. आणि पृथ्वीचं मास ठरलेलं आहे, मास ऑफ अर्थ नेहमी ठरलेलं आहे, त्याला आपण m1 म्हणू. आणि किती असते? मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 किलोग्रॅम. पहा, लक्षात ठेवा, मास ऑफ अर्थ हे नेहमी किती आहे? 6 × 10⁻24 किलोग्रॅम असते. त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ 6.4 × 10⁻6 मीटर घेऊया. कॅपिटल आर घेतला आपण या ठिकाणी. रेडियस काय घेणं आवश्यक आहे? समजा हे अर्थ आहे, पृथ्वी ही सेंटरला फोर्स लावत असते. समजा हा व्यक्ती आहे, आपण घेतलाय महेंद्र.
तर हा महेंद्रावर पृथ्वी सेंटरकडे फोर्स लावते, त्यामुळे या दोघांतलं जे अंतर आहे ते किती घेणार आपण? डिस्टन्स दोघांमधलं रेडियस एवढं घेणार, रेडियस ऑफ अर्थ. आणि ती सुद्धा व्हॅल्यू ठरलेली आहे 6.4 × 10⁶ मीटर ही पृथ्वीची रेडियस आहे. महेंद्रचं मास दिलेलं आहे आपल्याला, त्याला m2 दिलं 75 किलोग्रॅम मागच्याच एक्झाम्पल मध्ये. तर या ठिकाणी मास ऑफ अर्थ m1 घ्या, महेंद्रचं मास घ्या m2. दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे r घेतले आपण, कॅपिटल G घ्यावंच लागेल, ठरलेली व्हॅल्यू कॅपिटल G ची 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि त्या दोघांमधलं फोर्स काय आहे? सो दिस इज द गिवन डाटा. कुठलाही प्रॉब्लेम सोडवल्यानंतर हा गिवन डाटा लिहायचा. फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, F = G m1 m2 r². G ची व्हॅल्यू लिहिली आपण 6.67 × 10⁻11. m1 घेतलं 6 × 10⁻24. m2 घेतलेला आहे आपण 75 डिवाइडेड बाय रेडियसचा स्क्वेअर, रेडियस आहे 6.4 × 10⁻6 त्याचा स्क्वेअर. तर यामध्ये 10 ची जी पॉवर आहे ते एका साइडला घेऊया, म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये 6.67 × 75 घेतलं × 6 घेतलं × 10⁻11 × 10⁻24 डिवाइड मध्ये 6.4 चा स्क्वेअर असल्यामुळे त्याला दोन वेळेस लिहिलं. 10 चा पॉवर 6 चा स्क्वेअर, 10 चा पॉवर असल्यामुळे त्या पॉवरची बेरीज होते 6 + 6 12 म्हणून 10 चा पॉवर झाला 12. लक्षात घ्या. आता या तिघाचं मल्टिप्लिकेशन येतो 3001.5 आणि 10⁻11 आणि किती आहे पॉवर 24. या दोघांचे काय होणार? सबट्रॅक्शन. 24 मधून 11 सबट्रॅक्ट करा +13 आहे, 10⁻+ 13. 6.4 × 6.4 करा किती येईल? 40.96 येईल आणि 10 चा पॉवर किती? 12 आहे. तर वरील भाग 10⁻13 आहे आणि हा 12 आहे. तर 10⁻12 हा त्याच्यातला कॅन्सल होईल. किती राहील? 10⁻1 म्हणजेच काय आहे? 10 राहील. या दोघांचा डिवायडेशन करूया. 3001.5 डिवाइडेड बाय 40.96 ने डिवाइड करा, व्हॅल्यू येईल 73.27 आणि हा 10 चा पॉवर 1 म्हणजे 10. 10 ने मल्टिप्लाय करा 732.78. यालाच आपण असे लिहू शकतो 733 न्यूटन. युनिट काय आहे? न्यूटन, बिकॉज इट इज द फोर्स. तर एवढं फोर्स कोण लावेल? अर्थ. महेंद्रला पृथ्वी 733 न्यूटन एवढं फोर्स लावून अट्रॅक्ट करेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पृथ्वीवर कोणत्याही वस्तूचं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढता येते. त्यासाठी काय माहित पाहिजे? मास ऑफ अर्थ ठरलेलं असतं, रेडियस ऑफ अर्थ सुद्धा ठरलेली आहे. फक्त त्या मास ऑफ ऑब्जेक्ट माहित पाहिजे आणि आपल्याला त्या दोघांतलं पृथ्वीने लावलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढता येतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, पेज नंबर 7. यावरच आधारित आहे, महेंद्रवरच आहे. स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, व्हॉट विल बी महेंद्राज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड? पहा, सुरुवातीला महेंद्रची वेलोसिटी 0 दिलेली आहे. इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. समजा महेंद्र वरून उडी मारत आहे, सुरुवातीला वेलोसिटी 0 आहे, तर उडी मारत असताना त्याला 1 सेकंद लागला. टाइम किती लागलेला आहे? 1 सेकंद. तेव्हा तो किती स्पीडनं तो खाली पडणार हे आपल्याला विचारायचं. त्यामुळे पहिल्यांदा आपण इनिशियल वेलोसिटी किती घेऊया? 0. आत्ताच आपण फोर्स काढले, किती लावलेला आहे महेंद्रला? 733 न्यूटन एवढ्या फोर्स न ओढत आहे पृथ्वी. त्यानंतर महेंद्रचं मास घ्यावं लागेल, 75 किलोग्रॅम आहे महेंद्रचं मास. किती वेळेत पडला तो? 1 सेकंद लागला त्याला पडण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला वेलोसिटी काढायची, फायनल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी काढायची असेल तर पहिलं काढूया आपण ॲक्सेलरेशन.
कारण व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे ॲक्सलरेशन तयार झाले आणि ॲक्सलरेशन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे फोर्सचा मास इनटू ॲक्सलरेशन. त्यावरून A इक्वल टू काय झालं फोर्स अपॉन मास. ॲक्सलरेशनची व्हॅल्यू ठेवली, सॉरी ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. फोर्स किती आहे 733, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मास किती आहे महेंद्रचं 75. या दोघांचा डिवायडेशन घ्या किती येणार 9.77. त्यानंतर न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन यूज करा v इक्वल टू u प्लस at. इनिशियल वेलोसिटी 0 घ्या, ॲक्सलरेशन आताच काढलं आपण 9.77. टाइम किती घेतलाय 1 सेकंद. मल्टिप्लिकेशन करा किती येणार 9.77 मीटर पर सेकंद. म्हणजे महेंद्र हा या स्पीडनं खालीकडे पृथ्वीवर जमिनीवर पडेल. किती स्पीडनं 9.77 मीटर पर सेकंद या स्पीडनं तो पृथ्वीवर पडेल. त्यानंतर पुढे बघा यूज युअर ब्रेन पहा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा लॉ पाहिला आपण ग्रॅव्हिटेशनचा. काय म्हटले की कुठल्याही दोन वस्तूंमध्ये अट्रॅक्शन असते. कुठलीही वस्तू एकमेकाला अट्रॅक्ट करत असते, फोर्स लावते. मग समजा ॲपलचं उदाहरण घेतलं होतं आपण. ॲपल ट्रीवर ॲपल हे जमिनीवर पडतं, पृथ्वी त्या ॲपलला फोर्स लावते, बरोबर. मग असा विचार करा पृथ्वी जर ॲपलला फोर्स लावत असेल तर ॲपल सुद्धा पृथ्वीवर फोर्स लावेल का? ॲपल सुद्धा पृथ्वीला फोर्स लावेल का? हो, ॲपल सुद्धा पृथ्वीला फोर्स लावते. पण हे का दिसून येत नाही? ॲपलच जमिनीवर का पडते, पृथ्वी काय ॲपलकडे जात नाही? तर यामागे कारण मासवर आहे. ज्या वस्तूचं मास जास्त त्या वस्तूचं फोर्स जास्त असतं. अर्थचं मास जास्त असल्यामुळे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचं जास्त तयार होईल आणि आपण पृथ्वीकडे होईल. सिमिलरली जर मग असा आपल्याला विचार करता येईल, चंद्र सुद्धा हा पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत असतो, पण चंद्र हा ॲपल सारखा पृथ्वीवर येऊन पडत नाही, बरोबर आहे. तसेच अनेक उपग्रह सुद्धा पृथ्वीभोवती फिरतात. इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. पण हे जमिनीवर पडत नाही, पृथ्वीवर येऊन पडत नाही. चंद्र हा पृथ्वीवर येऊन पडत नाही, याच्यावर कारण काय? दोघांमध्ये फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल. तर यामागे कारण बिकॉज मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर इन मोशन. कशामध्ये आहेत ते? मोशन मध्ये आहेत. मोशन मध्ये असल्यामुळं त्यांच्यामध्ये व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे ते फक्त अट्रॅक्ट होतात, बट दे डू नॉट फॉल डाऊन. जर या मूनची किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइटची व्हेलॉसिटी 0 झाली, जेव्हा ते मोशन मध्ये नसतील, व्हेलॉसिटी 0 झाली, तेव्हा मात्र ते जमिनीवर येऊन पडतील. चंद्र सुद्धा जमिनीवर येऊन पडू शकतो जर ती व्हेलॉसिटी 0 झाली तर, असं आपल्याला सांगता येईल. ओके.